नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण नाश्ता सेंटरसारखे उपमा कसे तयार करतात ते पाहणार आहोत। नाश्ता सेंटरसारखे मऊसूत उपमा बनवण्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। आपण नेहमी उपम्याला बारीक रवा घेतलेला नाही, मध्यम रव्याचे लाडू उपमा करण्यासाठी जे वापरतो तो रवा घेतलेला आहे। एक बारीक चिरलेला कांदा, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काजू, उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी। आता आपण गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर रवा भाजून घेऊयात। रवा भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालते। त्यानंतर अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे ते घालते। मंद आचेवर एकदम खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजला की उपीट आपला व्यवस्थित मऊसूत होतो। तर कच्चा भाजला की त्या उपीटमध्ये गाठी वगैरे होतात, त्या व्यवस्थित होत नाही। त्यामुळे रवा मंद आचेवर एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला खमंग भाजून झालेला आहे। हे मी एका डिशमध्ये काढून घेते। उपमा करण्यासाठी पॅन गरम झालेला आहे। पॅन गरम करायला ठेवला होता, गरम झालेला आहे। त्यामध्ये तूप घालते। त्यानंतर मोहरी, तडतडायला लागले। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते। त्यानंतर उडदाची डाळ, काजू आणि शेंगदाणे एकत्रच घालते। हे सर्व चांगलं परतून घेऊया तेल तुपामध्ये। लालसर होईपर्यंत परतून घेऊया। लालसर रंग यायला लागलेला आहे। आता ह्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून 1-2 मिनटं परतून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो, सर्व मिक्स करून चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सर्व। कांदा, टोमॅटो, गाजर आणि हिरवी मिरची सर्व चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालते। मीठ घातल्यामुळे हे सर्व भाज्या व्यवस्थित चांगले लवकर भाजले जातील। मीठ घालून सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 वाटी मी त्यामध्ये पाणी घालते। एक वाटी आणि अर्धी वाटी अशी 1.5 वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये रवा घालून मिक्स करायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये रवा घालून चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं आहे। रवा आपला चांगला भाजल्यामुळे सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे, नाहीतर कच्चा भाजला असता तर गुठळ्या झाल्या असत्या।
झाकण लावून आपण 5 मिनटं शिजवून घेऊया. हे मऊसूत असा उपमा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून घेते. झाकण ठेवून 5 मिनटं वाफेवर असंच राहू देते. त्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेऊयात. नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.